वीडियो एंड तक ज़रूर देखना और हाँ, हेडफोन लगा के ज़रूर सुनना। काही सेकंदात माझ्या आता तिचा हात काय केलं मी हे दोन बोटे ओपन आहेत ना दिसतंय खालची दोन बोटे ओपन आहेत इकडनं मी असं पकडलं आणि असं कळालं ती माझ्यापेक्षा वीक पडली ना ती माझ्यापेक्षा कमजोर आहे म्हणून तिचा हात सुटला ऐका पहिली गोष्ट आता समजा स्ट्रॉंग आहे आता मी तिचा हात पकडतो पकड आता तिला किती ताकद लावावी लागली हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा असं तुमच्यापेक्षा कोण स्ट्रॉंग व्यक्ती समोर आलं तर पहिलं काय करा माहितीये का पकड ताकद लाव एकच ताकद लावलं आता मला एक डाऊट पडते तर हा व्यक्ती समोर कशासाठी आलाय बदला गेला आलाय ज्या गोष्टीसाठी बदला गेला आलाय ना तर तुम्हाला कळणार की हा व्यक्ती समोर कशासाठी आलाय ते बोलायला सुरुवात करा आणि तुमच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे बरोबर करता बोलण्यामध्ये गुंतवा ना कळाला हा तुमच्या सगळ्यात प्लस पॉईंट आहे तर दादा सॉरी काका मामा जे पण काय असेल तुला काय पाहिजे माझं फर्स्ट जसं तुम्ही सॉरी बोलले ना त्याची ग्रीप लूज व्हायला सुरुवात होईल त्याचं ध्येय साध्य झालं ना तुम्ही घाबरले जर का तुम्ही झटापटी करताय तो टाईट पकडणार तुम्ही लूज ठेवा आणि सॉरी बोलायला सुरुवात करा मग तो बोले आता बरोबर वेळात आलीस त्याविषयी नाटक करू सगळ्यांसमोर कशी त्याची ग्रीप लूज झाली की तुम्ही पकडली कळालं पहिलं सतर्क व्हा पहिलं गिव्हअप करा एक पाय मागे घ्या झेप घेण्यासाठी कळलं तुम्ही ताकद लावा तर तो टाईट ठेवायला तुम्हाला सोडता येणार नाही पहिली गोष्ट आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत नाही बघा पहिली गोष्ट ना ऐका या सगळ्या गोष्टींना सेल्फ डिफेन्स ही वेळ ना प्रत्येकावर आलीच नाही पाहिजे आता ना मी काही वर्षापूर्वी ना व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ बघितलेला छान मोटिवेशन होतं ती मुलगी पप्पांना बोलते पप्पा मीच घरी का लवकर आलो दादा कधी पण येतो तुम्ही मे बी ती स्टोरी ऐकली असेल आता मला शब्दासाठी स्टोरी बोलता नाही ना मी माझ्या भाषेत सांगतो तर दादालाच का सगळी बंधनं नाहीत मलाच का सगळी बंधनं आहेत मग तिचे वडील तिला बाहेर घेऊन जातात आणि एका सोनाराचं दुकान दाखवतात म्हणजे बघ बघा ते सोनार दुकान ते सोनं पण त्या काचेमध्ये ठेवले CCTV कॅमेरे आहेत त्याला कोण हात नाही लावू शकत ते झालं त्याच्यानंतर ते पुढे एका ठिकाणी घेऊन जातात रस्त्यावरती लोखंड पडलेलं असतं अशी स्टोरी मे बी तुम्ही ऐकली असेल की नाही माहीत नाही तर ते वडील बोलतात हे बघ बाळा हे लोखंड म्हणजे तुझा भाऊ आहे त्या लोखंडाला कोण हात लावतोय का कोण नाही तुझा भाऊ रस्त्यावर 3 वाजता पण झोपला ना तरी त्याला कोण हात नाही लावणार आणि तू त्या माझी ना त्या सोन्यासारखी आहेस तुला पण हात लावला मला सहन नाही होणार म्हणून त्याला सिक्युरिटी दिलेली बघ तसं मग त्या पोरीचे डोळे येऊन आणि रियालिटी आहे तसं दिल्लीला आता ते रेप केस झाली किंवा काय झाली एक गोष्ट लक्षात ठेवा मोस्टली रात्रीचं बाहेर जाणं टाळा आणि अजूनही सगळ्यात महत्त्वाचं मी गोव्याला गेलो त्या दुसऱ्या एरियामध्ये मी रात्री 2 वाजता पोहोचलो आपल्या मुंबईमध्ये एक वेळेस तुम्ही आले ना तर बऱ्यापैकी सेफ आहे पण आपला एरिया सोडून जर का तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल तर 9-10च्या आत पोहोचा पहाटे अर्ली मॉर्निंग 4 व्हीलर 3-4 वाजता काढा आणि दुसऱ्यांच्या एरियामध्ये 10च्या आत पोहोचा पहिली गोष्ट म्हणजे ही दुसऱ्यांच्या एरियामध्ये रात्री 2-3 वाजता पोहोचू नका पहिली गोष्ट त्याच्यानंतर जेव्हा सेकंड टाइम निघालो गोव्याला मी कपची इकडे 3 वाजता निघालो कारण परत मला ती वेळ आणायची नव्हती आता हाताचं सुरू केलं तर मी हातातच कंटिन्यू करतो आता तुम्हाला हात आता हात मी हा इकडनं घेतला मी तुम्हाला हाताचे 2-3 प्रकार सांगतो आता हात सोडायचा कसा मी काय केलं हे 2 ओपन करून असं केलं हा एक प्रकार झाला पकड ठीक आहे बरोबर ठीक आहे हा हात झाला त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे कळालं क्लिअर सुटलं आता तुम्हाला या व्यक्तीला पाडायचं ते खाली पाडायचं ते तुम्हाला खाली हे तुम्ही पकडून हे लॉक करू शकता हे तोडू शकता आणि तुम्ही खाली वाढू शकता पाय तशी फिरली आता कळालं हे बघा हे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे मी तुम्हाला बॉडीचे ना सेन्सिटिव्ह पॉईंट आहे ना दाखवणार आहे हा एक प्रकार आहे आता दोन्ही हात पकडा त्यावेळी आपण क्लास आता हे दोन
लावली? हा. आता तिने आता इथे मला गिवअप करायची गरज नाही, तिथं रडायची गरज नाही, मी आरामात हात सोडणार आहे, तिला कुठेही न मारता. मजा बघा. काय केलं नीट बघा. घेतला हात असा, काय झालं, काय इथे निघालं बघा. आता हे बघा, तिचे 2 बोटं वरती आहेत, कळालं? टाईट पकड, टाईट पकड. आता हे मी खालून नाही जाणार, खालून 8 बोट आहेत, कळालं? खालून ग्रीप जास्त मोठी आहे, त्यामुळे खालून मला हात सुटणारच नाही. इथे तिचे 2च बोट आहेत आणि माझ्या दोन्ही हातांची ताकद तिचे दोन्ही अंगठे काहीही करू शकले, कळालं? दोन्ही हाताने हात पकडले ते हे ठीक आहे. आणि हे थोडं ना प्रॅक्टिस करा, घरी भाऊ आहे ना धुवा. ओके, हां ठीक आहे. वडिलांना नाही या, ठीक आहे. तर या गोष्टी काय आवाज येतो ना माझा, माईक घेतला नाही, येतोय ना? आता स्टेप बाय स्टेप जातोय मी. आजचा ना 1-1 मिनिटं किमती या. एक लक्षात ठेवा, माझ्या सेंटरमध्ये 60-70 लेडीज येतात. आता रिक्षानं जेव्हा जातात ना कुठे, त्यांना मी आठवतो, रिक्षा थांबवली नाही तर आम्हाला हे करायचं, कळलं? तुमच्या ब्रेकमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी टाकणार आहे की ती गोष्ट तुम्ही रिक्षाने येत आहे, रात्रीचं तुम्ही ते ड्युटीला येत आहे, तर तुम्हाला मीच आठवलं पाहिजे की काय करायचं, त्यावेळी काय काय जवळ ठेवायचं. आता कधी कोणाची केस पकडलेत का? मारामारी करताना पकडली आहे ना? केस कोण सुट्टी कोणाची आहे? सोडलेली कोणाची केस आहेत घरपैकी? सोडा जरा कोणीतरी केस आणि या, नाही तर मला सोडा. ऐका, आता केस पकडण्याचे 2 प्रकार आहेत, एक पुढून आणि एक मागून. ओके, ऐका. आता पेन दे, पेन दे, पेन दे, थोडंसं पेन दे. ऐका प्लीज ऐका, या कॉमन गोष्टी आहेत, ट्रेनमध्ये कुठेही तुमच्यावर होऊ शकतात. एका झटक्यात तिचा हात सोडणार आहात. ऐका, तुला पेन झालंय ना पेन? आता काय करशील? हात पकडा, काय करणार? तुला पेन चालू आहे डोक्यात, काय करशील? ऐका, तू जर हात पकडला तर ते अजून जोरात जातो, कळलं? तू हात केला तर म्हणतात हातात. ऐकताय का? तरी ती जोरात करणार अजून. तू तिला हट केलं की ती तुला अजून त्रास देणार, कळलं? आता बाजूला नाम काय आता ही काय बोलते, पायावरती मारणार, कुठे मारणार, क्लिअर? बदला घेतले बघा, व्हिडिओ मध्ये सगळं कॅप्चर होतं काय चाललं. ऐका, तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्हाला तुमचं जे पेन आहे ना ते 0 करायचं, त्याशिवाय तुमचं डोकं चालणार नाही. हात पकडायचा आणि दाबायचं. आता केस ना बघा, आता तेवढं पेन होत नाही, कारण काय केलं, हात आहे ना मी ते दाबलाय माझ्या डोक्यावर. मी आता खेचलं तर पेन नाही होणार. काय झालं, मला डोकं चालण्यासाठी ना मी पहिलं माझं पेन 0 केलं. आता मला अटॅक करायचं केलं, ताई काका मामा सोड. आता काय होणार माहितीये का, मी पेन 0 केलं, काय नाही, एका झटक्याने बघा आवाज आला ना काटून. हे जर का जोरात मी खाली ग्रॅव्हिटीने घेतलं ना, तिचं हे दिसत तुटू शकतो. आता एक कॉमन बघ, तुझं बघा, टाक तुझं बघा. काय केलं, त्या हाताने हात पकड तिचा, नाही वरतून असं पकड. रिस्टला पकड, ठीक आहे? तुझा हात दाब, तुला डोक्यात इथे दाब, क्लिअर? आता इथे वरती पकड, असं पकड. आणि हा जो गॅप आहे ना तो खाली असं वाद आणि प्रेस कर, हळू सावकाश. चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघितले?
एक सिंपल असतात तुम्ही या. आता जेंट्सला पण तकलीफ होऊ शकते हे सांगायचं. पकडला ओके. इथे मी 0 केलं, त्यांची ताकद मी 0 केली. पकडला कळलं. याच्याने काय होणार माहिती, पेन दिलं ना. ऐका, एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणी आपल्यावर अटॅक केला ना की आपण पण अटॅक करायचं. अटॅक नका करू. कारण कोणी तुम्हाला जर का मारलं किंवा मारायचं असेल, कोणी तुमचा अटॅक करायचं असेल, पहिल्यांदा त्याला पेन द्या. ओके. आता गळा पकड, पकड बिंदास. बघा तिने गळा पकडला, पकड पकडला. तिचा आता हात कसा सुटेल बघा. हे बघा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. बॉडीमध्ये सेन्सर पडतो. हे जे बोन आहे ना, हे बघा, हे जे बोन इथे असतं ना, ग्रीप सुटली. थोडंसं जास्त त्याला पेन दिलं की स्वतःला इथे करून बघा प्रत्येकाला. इथे जे बोन आहे ना, बोन इथे दाबा, पेन जाणार बघा. कळलं. यामध्ये आता ऐका 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 ऐका. हॅलो, ज्यांनी मला इथे केलं, मी समजा मारलं तर ते मला अजून दाबणार, मला अजून पेन देणार. मी काय केलं, पेन दिलं. पेन दिल्यावर हात सुटला आणि मग मारणार. त्याच्यानंतर काय होणार माहितीये का, मी पेन दिल्यामुळे काय होणार, माइंड आणि पेनचं कनेक्ट झालं. माइंड आणि इगो हर्ट नाही झालं. लक्षात ठेवा, माइंड आणि इगो हर्ट झाला की तो तुम्हाला अटॅक करणार. त्यामुळे माइंड आणि पेनशी कनेक्ट करा आणि मग कानाखाली मारा. त्याचा इगो हर्ट होणार नाही, तो तुम्हाला घाबरेल. कळलं. आणि अजून एक झालं. बॉडीमध्ये ना खूप सेन्सिंग पॉइंट आहे. नाक आहे, प्रेमाने मारतो. आता मी जोरात पंच मारतो, हात आरामात सुटणार. मग काय होणार, इथे पण काय होणार, तो माणूस स्वतः नाक पकडणार, तो मारायला लागा घेतात. कळलं. सेन्सर पॉइंट येतात बॉडीमध्ये, हे ओळखा. कळलं. आता तू बाहेर ऐका. कधी मागून पकडणं, कोणी येऊ शकतं आणि आपल्याला मागून पकडू शकतं. त्यावेळी आपली सुटका कशी करायची. थांबा. कळलं. पकडतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ती बरेच अटॅक पण करू शकते. ते अटॅक काय करायचं नंतर सांगतो. पण ह्याच्यामध्ये सुटका करायची. ओके, सुटका करायची. टाईट पकडा, टाईट पकडा. सुटली ग्रीप. हा, उभी राहा. आता जे झालं ते स्लो मध्ये करूया. पकड. आता काय करायचं, जसं आणि बस 2 मिनिटं जवळ ऍक्टिंग करायचे, मारायचं नाही. बस. हा, ते कळलं. दिलं का पंच. काय होणार, ह्याच्याने जोरात पंच दिली ना, तुम्हाला माहिती आहे एक तर फेस राईट किंवा लेफ्टला असतात, तुम्हाला बघायचं आणि जोरात नाकऑफ पंच द्यायचं. नाकऑफ पंच दिले की सगळंच गेम संपणार. तुम्ही आरामात चालत घरी जाऊ शकता. हे खूप सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. एकदा ब्लडिंग यायला लागलं ना तर संपला विषय. छोट्या छोट्या गोष्टी असतात. दुसरं पकड, पकड. हा, ठीक आहे. डोकं असं आहे ना, मागे मारते ना, मार जोरात. कळलं. जोपर्यंत तिथे हात सोडत नाही तोपर्यंत मारू शकता. पकड परत. त्या खाईचा पुढचे मार, मार. कळलं का. या छोट्या टेक्निक्स आहे. पेन द्यायचं आहे. हा सुटल्यानंतर ते तिचं माइंड आणि बॉडीच्या पेनकडे गेलं, त्याच्यानंतर तुम्ही तिला अटॅक किती पण करू शकता. तुम्ही माइंड आणि पेनशी कनेक्ट नाही केलं ना तोपर्यंत तुम्ही अटॅक नाही करू शकणार.
लक्षात ठेवा, माइंड आणि पेन कडे कनेक्ट करायचंय, माइंड आणि इगो कडे कनेक्ट करायचं नाहीये. मग ती मारामारी जास्त वाढणार जे तुम्ही इथे करत असाल. कळलं? आता हे झालं मागून. आता पुढून बघायचं असेल तर पुढून पकडलं जोरात. ठीक आहे. आता हात आरामात काय करायचंय, सोडली की झालं. किती जोरात पकडलेलं, पुढे गेले, परत पकडा. ठीक आहे. हे बघा, मला आता मी इथे मध्ये नाही मारू शकत ना, अंतर खूपच जवळ आहे. डोळे दाबले, मागे सोडलं ना, झालं. कळालं? 1 2 ठप ठप. संपलं, गेम संपला. शॉर्ट फिल्म मध्ये लक्षात ठेवा, तुम्ही का आपण काय करतो, सोड मला सोड मला सोड, मध्ये ग्रीप टाईट होतो. सेन्सर पॉईंट हे आहे, नाक आहे, हा पॉईंट आहे, हे पॉईंट ओळखा. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. कळलं? मला पर्स द्या. पर्स पर्स असते ना, पर्स गळ्याची पर्स नाही का, वन साइड पर्स असते. आपले सर रिक्षावाले कसं रिक्षावाल्या रिक्षा थांबवली नाही. ऑटो रिक्शा में सफर करते समय ऑटो रिक्शा नहीं रुकाई तो उस वक्त क्या करना चाहिए, ये अगले पार्ट में आपको दिखाई देगा. और बहुत सारी इन्फॉर्मेशन अगले पार्ट में है, तो वीडियो पार्ट 3 की जरूर देखना और चैनल को सब्सक्राइब जरूर करना और ज़्यादा से ज़्यादा वीडियो को फॉरवर्ड भी करना. मिलते हैं अगले वीडियो में. टेक केयर.